सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं, दादांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी. तर आज आहे रविवार. सकाळची माझी देवपूजासुद्धा झाली आहे आणि आमची श्रीषा अजून झोपली आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8. तर आता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर इकडे मला आता मिस्टरांचे कपडेसुद्धा प्रेस करायचे आहेत. मी कपडेसुद्धा प्रेस करून घेणार आहे. आणि आज आम्हाला आमचे पाहुणे खाली राहतात, म्हणजेच मिस्टरांचे मित्र. तर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे जेवायला बोलवलं आहे. मी सुद्धा त्यांचं नवीन लग्न झाल्यामुळे त्यांना आमच्याकडे जेवायला बोलवलं होतं. तर त्यांनीसुद्धा आज आम्हाला त्यांच्याकडे बोलवलं आहे. तर तिकडेसुद्धा आम्ही जाणार आहे. बघू, तुम्हाला जमलं तर दाखवते. तर चला तर मग. तर सकाळच्या नाश्त्यात मी मस्त अशी मॅगी बनवली होती. मॅगी मी कधीतरीच बनवते, सारखी सारखी नाही बनवत. तर सकाळी मी इथे नाश्त्याला मॅगी आणि चहा बनवला होता. त्यानंतर आम्ही नाश्तासुद्धा करून घेतला. त्यानंतर श्रीषा बिल्डिंगच्या खाली फिरायला तिचे बाबा तिला घेऊन गेले होते. तीसुद्धा घरी बसून बसून कंटाळते. तर इकडे गणपती बाप्पांची सुद्धा पूजा झाली होती. ती थोडा वेळ बिल्डिंगमध्ये खाली खेळली. नंतर तिचे बाबा तिला वरती घेऊन आले. तर इकडे बघू शकता, गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा किती सुंदर, सुरेख आणि देखणी अशी आहे. डिझाईन किती छान केली आहे. आणि ही मूर्ती संगमरवरी दगडामध्ये बनवली आहे. मस्त अशी छान मूर्ती आहे. त्यानंतर श्रीषा घरी आली, तर ती कंटाळून आली होती. तर ती तिकडे झोपली आहे, मस्त अशी आता झोपली आहे. आता ही उठली की मी तिला आंघोळ घालून घेणार आहे. तर यानंतर आम्हाला खाली जेवायला बोलवलं होतं, तर तिकडे गेलो. तर आमच्या बिल्डिंगमध्ये 25 तारखेला पूजा असल्यामुळे बिल्डिंगमध्ये साफसफाईचं काम होतं. तर मिस्टर तिकडे गेले होते आणि मी आणि श्रीषा आता खाली चाललो आहे. चला तर मग आता आम्ही दोघी खाली जातो. तर घरी आलो आम्ही. घरी आल्यानंतर आमच्या श्रीषाचं खेळणं चालू आहे इकडे. तिची झोपसुद्धा झाली नाही आहे, तिला झोपसुद्धा आली आहे, पण तिचं इथं आता इकडे खेळणं चालू आहे. मी तिला झोपवते तर ती झोपत नाही. तिचं अशा पद्धतीने खेळणं सुरू आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. मस्त असा संध्याकाळचा चहासुद्धा झाला आहे. तर खालून यायला आम्हाला खूप लेट झाला होता. 3:30-4 वाजले होते. त्यानंतर श्रीषा घरी येऊन झोपली. तिची दिवसभर झोप झाली नव्हती, त्यामुळे तिची थोडी किरकिर चालू होती. त्यानंतर घरी आल्यानंतर मी तिला झोपवलं, ती झोपली. तर आता माझं संध्याकाळचं जेवणसुद्धा सुरू आहे. तर इकडे मी चिकन फोडणी टाकलं आहे. तर मी यातलं सूप थोडं श्रीषाला पाजवते, त्यामुळे इकडे मी अळणीचं फोडणी मारलं आहे. तर त्यानंतर इकडे मी भाकरी बनवून घेतल्या. मस्त अशा इकडे बघू शकता, ज्वारीच्या पिठाच्या भाकरी बनवल्या आहेत. तर मस्त इकडे तांदळाची आणि ज्वारीची भाकरी तयार आहे. त्यानंतर इकडे मी चिकन सुक्कासुद्धा बनवून घेतला आहे. तर मस्त झणझणीत चिकन सुक्का आहे. त्यानंतर इकडे बघू शकता, तांबडा रस्सासुद्धा बनवून घेतला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की या जेवायला. तर इकडे आता वाजले आहेत रात्रीचे 10. आमचं मस्त असं जेवणसुद्धा झालं आहे. मस्त चिकनचा झणझणीत बेत होता. तर जेवणसुद्धा झालेलं आहे. आमच्या श्रीषाची मस्ती सुरूच आहे. तिची अशीच मस्ती 11 वाजेपर्यंत सुरू राहते. आता असं होतं आमचं संडेचं दिवसभराचं रुटीन. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला? तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आमच्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री.